काय रे बाबा? शालाम शाम नाही रे, हे बघवत नाही तू. बस बस. वाचवे रे. नाही नाही, झोपायचं असतं आपण. बस बस. थांब 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 थांब. काय झालं ग? आलेच. काय? मला तुला काहीतरी सांगायचं. काय? आज मी तुझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या. तुला सॉरी म्हणलं, कारण काल जे काही घडलं त्यात चूक माझी होती. पण याचा अर्थ हा नाही की मी तुला माफ केलं. मुंबईला जाण्याआधी तू जे काही वागलास त्यामुळे मी अजूनही चिडलेले. माझा राग गेलाय असं समजू नकोस प्लीज. गौरी, साहब जी, उस दिन तो तुम बहुत दुखी था, लेकिन आज हॅलो काकू. काकू जरा बोलायचं होतं तुमच्याशी. वेळ आहे ना? हा. काय करायचं हो तुमच्या कपिलचं? तुम्ही जरा बोला ना त्यांच्याशी. नाही म्हणजे तसे ते समजूतदार आहेत आणि मी हसत खेळत सांगितलंय त्यांना आमच्या गौरीचं लग्न ठरलंय म्हणून. 2-3दा हिंटही दिलीये. तसे राहिले दूर काही दिवस तिच्यापासून, पण नंतर आले हो परत. पालथ्या गडावर पाणी. कोण कोण? गौरी. गौरी तर माझं काही एक ऐकत नाही बघा. नाही, तिला काय वाटतं, वकील झालीये ना ती, तिलाच वाटतं आपल्याला खूप अक्कल आलीये, शिंग फुटलीयेत. या आजकालच्या पिढीला ना कसली चाड म्हणून नाहीये बघा. नाही म्हणजे अहो उद्या काही यातनं उद्भवलं तर लोक काय म्हणतील. इतकं चांगलं स्थळ हातचं जायला नको ना. कपिलमुळे थांबा, समोर कोणी नाहीये. मी आपली प्रॅक्टिस करत होते काकूंशी बोलायची. तू या असल्या भानगडी करायचं थांबव आता. का इंदू, तुला वाटणाऱ्या या अनाठाई भीतीपोटी मला आपलं आणि साठ्यांचं नातं तुटायला नकोय. मग तुमच्याही या नाती जपण्यापायी मला गौरीचं ठरलेलं लग्न मोडायला नकोय. अरे ठरलंय कुठे तर मोडणार आहे. तुला उगीचच्या उगीच डोक्यात भीती घालून बसलीस. उगाचची भीती? तुमची ही लाडकी लेक तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर एका परक्या पुरुषाची काळजी घेते. कसं वाटत असेल सौरभला? काही वाटणार नाही सौरभला. तू ना अकांतांडव करशील, पण सौरभ त्यातलं काही करणार नाही, कारण मुळात तसं काही त्याच्या मनातच येणार नाही ना. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.